नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अंग हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंग हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आपण गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील राजे निंबाळकर धाराशिवमध्ये आले आणि त्यांचा विस्तार पुढं कसा झाला आणि आता राजे निंबाळकर पाटील राजकारणात जिल्ह्यात कसं वर्चस्व स्थापन करत आहे आणि त्यांनी कोणाला संधी दिली याबद्दलची माहिती याच्यात घेत आहोत. 1974च्या आधीपासून राजे निंबाळकरांच्या घरातील बाजीराव हे पूर्वी तेर येथील फड पाटील यांच्याकडे दत्तक गेले आणि त्यांचे ज्येष्ठ रणजीव डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे राजकीय पटलावर असावे. पद्मसिंह पाटील प्रथम 74ला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, 78ला विधानसभेवर निवडून गेले आणि तिथून सलग 8 वेळेस ते विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. या कालावधीच्या दरम्यान त्यांचं आणि पूर्वीच्या काँग्रेसमध्ये असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं कधीच सख्य राहिलं नाही. सतत निलंगेकर गट पाटील गट असं जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचं विभाजन दिसून येत होतं. साहजिकच त्यामुळं मग निलंगेकर पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळं काहीतरी करत, तर पद्मसिंह बाजीराव पाटील आपल्या कार्यकर्त्यांसाठी वेगळं काही करत. परंतु ज्यावेळी जिल्ह्यातील निवडणुकांचा राजकारणाचा प्रश्न आला त्यावेळी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी त्यांच्या स्वरक्ताच्या नात्यालाच पहिला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळं बाजीराव पाटील यांचे पद्मसिंह हे राजकारणात होते. तसंच बाजीराव पाटील यांचे एक जावई जे की गिरवली तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील मूळचे रहिवासी होते, त्या सावत्र अशा आपल्या मेहुण्याला परंडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी जी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नातून मग तेथील विद्यमान आमदार असलेल्या चंदनकाका सिद्दीवाल यांची उमेदवारी कापण्यात ते यशस्वी झाले आणि आपल्या मेहुण्याला उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाले होते. 2 वेळेस महारुद्र मोठे की ज्यांना संपूर्ण जिल्हा बोप्पा नावाने ओळखत होता ते त्यावेळी विजयी झाले आणि 2दा त्यांनी परांड्याची आमदारकी पण निवडली. महारुद्र बाप्पा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. मग त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन पण डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी केलं. त्यानंतर मग त्यांची सख्खी बहीण पुष्पाताई पाटोदेकर यांना धाराशिव नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आणलं आणि पुष्पाताई पाटोदेकरांना धाराशिव नगर परिषदेचं नगराध्यक्ष निवडलं. पुढं आणखी एक सावत्र मेहुणे जीवनराव गोरे यांना केशीगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आणलं आणि धाराशिव जिल्हा परिषदेचं पहिल्या वेळी जिल्हा परिषदेचं अध्यक्षही बनवलं होतं. त्याच जीवनराव गोरे यांना मग एस टी महामंडळाचं अध्यक्षपद मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
हे पुष्पाताई म्हणा, महारुद्र मोठे म्हणा की जीवनराव गोरे, हे तिघही नितेश होते. पुष्पाताई या सख्या बहीण होत्या. महारुद्र मोठे यांच्या पत्नी त्यांच्या सख्या सावत्र बहीण होत्या. तर जीवनराव गोरे यांच्या पत्नी पण त्यांच्या सख्या सावत्र बहीणच होत्या. त्यानंतर आपले सख्खे भाचे अमोल पाटोदेकर यांनाही राजकारणात त्यांनी प्रवेश करण्यास भाग पाडलं. राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद दिलं. एक जिल्हा परिषदेची उमेदवारी पण दिली. ज्यावेळेस हे सगळं झालं त्यानंतर मग आपल्या चुलत बंधूंकडं लक्ष त्यांनी दिलं आणि त्यातूनच मग त्यांनी भूपालसिंह उर्फ पवनराजे संताजीराव राजे निंबाळकर यांना जवळ केलं. आपल्या सर्व जवळच्या नातेवाईकापेक्षा हा चुलत बंधू माणसं जमवण्यात, वेगवेगळ्या राजकीय खेळ करण्यात चतुर आहे हे पाहून सतत त्यांच्याकडं त्यांनी आपल्या कामकाजाचं धुरा त्यांनी सोपवली. साहजिकच त्यामुळं पुढं ज्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे त्यांच्या जवळच्या लोकांनी, काही जवळच्या नातलगांनी पवनराजे निंबाळकर यांच्याविषयी कान भरण्यास सुरुवात केली, त्यावेळेसपासून या दोन सख्या चुलत भावात थोडं अंतर पडण्यास सुरुवात झाली आणि 2000च्या आसपास पूर्ण दोघात दरीच निर्माण झाली. 2000 पासून पवनराजे निंबाळकर यांनी आपला चौथा सुभा स्थापला. आपल्या नावाचं मित्रमंडळ तयार करून पूर्ण जिल्ह्यात त्याच्या शाखा निर्माण करून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनाच टक्कर द्यायला ते तयार झाले होते. आणि त्यातूनच मग 2004ला ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराजे निंबाळकर अशी तगडी लढत झाली आणि त्यात अल्पशा मतानं पवनराजे निंबाळकर यांचा पराभव झाला होता. नेमकं याच वेळेस आपल्या गिरवलीचे मेहुणे वारले. त्यामुळं रिक्त झालेल्या परंडा विधानसभे जागा तिथून उमेदवारी 2004ला आपल्या भाच्याचं वय बसणार नाही म्हणून परंड्यातील मातबर लोकांना मागे सारत तिथं का निवडून येऊ शकणार नाही असा उमेदवार त्यांनी उभा केला आणि पुढच्या विधानसभेसाठी आपल्या भाच्याला जागा रिक्त राहील, तिथं भाच्याला कोणाची स्पर्धा राहणार नाही याचं त्यांनी व्यवस्था केली होती. आणि त्यामुळंच राहुल महारुद्र मोठे हे 2009पासून ते पुढे 2019पर्यंत सतत 3 वेळेस परंडा मतदारसंघातून विजयी होत राहिले. राहुल मोठे हे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून पण बरेच दिवस त्यांनी काम पाहिलेलं. तर असं हे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील म्हणजेच मूळच्या पडगाव निंबाळकर येथील राजे निंबाळकर कुटुंबातील मूळ वृक्षाची एक फांदी आणि ती फांदी राजकारणात कसं करत होती आजपर्यंत करत राहिली त्याचं हे उदाहरण आहे. नाशिक प्रकरणात जे TCS प्रकरण असो किंवा अशोक खरात प्रकरण, या दोन्ही प्रकरणात काल दुसरा अंग त्याला आला. निदा खान हिला नाशिक रोड पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावल्यानंतर पोलीस आता तिला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याच्या हालचाली करत असून लवकरच तिला
दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतील असं चित्र आहे. निदा खानच्या संबंधित राष्ट्रीय महिला आयोगानं एक अहवाल दिला असून त्यात महिलांचं शोषण, महिलांचा लैंगिक छळ आणि धर्मांतर या तिन्ही गोष्टीला निदा खानच त्या महिलांना प्रवृत्त करत होती असंच त्यात अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं निदा खान हीच खरी TCS कंपनीतील महिलांचा छळ आणि अत्याचार याची मास्टर माइंड आहे असं महिला आयोगाचं तर मत बनलेलं आहे. तिकडं अशोक खरातचा ताबा EDनं कोर्टात मागितला होता. काल कोर्टानं तो मान्य पण केला असून आज संध्याकाळपर्यंत ED अशोक खरातनं जे पैशाचे वेगवेगळे खेळ केले आहेत त्याला ताब्यात घेऊन त्याचा तपास करेल आणि मग अशोक खरातनं काय काय केलं हे पण आपल्या समोर बाहेर येईल. EDनं अशोक खरात प्रकरणीच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पण समन्स बजावला असून त्यांची आता लवकरच ED चौकशी करेल असंच दिसतंय. टाटा IPLच्या यंदाच्या 19व्या हंगामात आता मोजकेच सामने बाकी उरले आहे आणि ज्यावर टीम सध्या स्पर्धेत आहे त्यांचे प्रत्येकाचे 3च्या आसपास सामने बाकी आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता गुणतालिकेत आपला नंबरवर राहावा यासाठी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद ह्या दोन्ही टीम त्यासाठी लढा देतील. दोन्ही टीमकडं चांगले फलंदाज आणि चांगले गोलंदाज पण आहे. त्यामुळं हा हाय प्रोफाईल असा सामना होईल असंच दिसतंय. आणि मग संध्याकाळी 11:30 वाजता ह्या दोन टीमपैकी गुणतालिकेत सर्वात प्रथम क्रमांक कोणाला मिळतो हे आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.